सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुबई इथं आकस्मिक निधन झालं। त्या 54 वर्षांच्या होत्या। त्यानिमित्त हे प्रासंगिक वृत्त। अभिनेत्री श्रीदेवी या कुटुंबियांसह दुबईत आपल्या पुतण्याच्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या। शनिवारी रात्री त्यांना तिथं हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचं निधन झालं। त्यांच्या पश्चात 2 मुली आणि पती बोनी कपूर असं कुटुंब आहे। त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली। श्रीदेवी यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती। त्या 4 वर्षांच्या असतानाच थुनी वावन या चित्रपटातून एक बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली। पुढे 1971 साली पूम बत्ता या एका मल्याळम चित्रपटात त्यांनी अभिनय केला। दरम्यान त्यांना केरला स्टेट फिल्म यासारख्या शैलीवर श्रीदेवींनी 1979 साली 16वा सावन या चित्रपटातून आपल्या हिंदी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली। खरं तर श्रीदेवी या जुली या सिनेमातही झळकल्या होत्या, मात्र त्यात त्यांची भूमिका छोटी होती। 16वा सावन नंतर त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही। त्यानंतर सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इंसान, अक्लमंद, इन्कलाब, तोहफा, सरफरोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, मकसद, सुलतान, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश यासारख्या तब्बल 100हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केलं। अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। अलीकडे आपली मुलगी जान्हवी कपूरला अभिनयाचे धडे देण्यात त्या व्यस्त होत्या। 90च्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्यात एक प्रकारे पुढे जाण्यासाठी चढाओढ लागून होती, मात्र श्रीदेवीनं आपलं नंबर 1चं स्थान कायम अबाधित ठेवलं। माधुरी आणि श्रीदेवी या दोघींनाही अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती। खुदा गवाह या सिनेमात श्रीदेवी आणि अमिताभ एकत्र आले। त्यांचा हा सिनेमाही चांगलाच गाजला। ऋषी कपूर सोबतचा चांदनी सिनेमा असेल किंवा अनिल कपूर सोबत केलेले लम्हे, जुदाई, रूप की रानी, चोरों का राजा यासारखे सिनेमे असतील, श्रीदेवींनी आपल्या अभिनय कौशल्यानं कायमच स्वतःची छाप त्या भूमिकांवर सोडली। That's all, Meera and Kevin. I wish you all the best. Thank you.